नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या मराठी माध्यमामध्ये शिंदे आणि ठाकरे यांची सुप्रीम कोर्टामध्ये जी पक्षावर कब्जा मिळवण्यासाठी केस चालू आहे, त्यावरून गदारोळ चालू आहे. आणि त्यामध्ये एक विचित्र गोष्ट अशी आहे की यामध्ये उद्धव ठाकरे जितके खवळल्यासारखे बोलतात, उद्धव ठाकरे यांचे सवंगडी, वकील, समर्थक जितके तावातावाने बोलतात, त्याचा मागमूस सुद्धा तुम्हाला शिंदे कोर्टामध्ये दिसत नाही. दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे किंचितही विचलित झालेले दिसत नाही. निकाल आपल्या बाजूने लागणार याविषयी एकनाथ शिंदे यांच्या मतामध्ये किंचितही शंका दिसत नाही. पण आपण आधीच जी लढाई गमावलेली आहे, त्यातून परत एकदा आपल्याला पक्षाचा अधिकार मिळावा किंवा निदान एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेतलं जावं, यासाठी आटापिटा करणारे जे उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्या कोर्टामध्ये अखंड विचलित तुम्हाला झालेलं दिसेल. अखंड विचलित आहे. संजय राऊतांपासून अगदी त्यांचे असीम सरोदेपर्यंत सगळ्यांची रडारड सुरू आहे. मग असा प्रश्न पडतो की इतका सगळा गदारोळ मीडियामधून चालू आहे की कुठल्याही क्षणी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला की एकनाथ शिंदेकडून शिवसेना हे नाव जाणार आहे, त्यांचे लोक अपात्र ठरवले जाणार आहे, त्यांच्याकडून धनुष्यबाणे चिन्ह काढून घेतलं जाणार आहे. कदाचित एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची मान्यता सुद्धा रद्द होणार आहे. इथपर्यंत सगळ्या बातम्या नको तितक्या रंगून रांगोळ्या काढून झाल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासारखा नेता हा किंचितही विचलित का होत नाही, अस्वस्थ का होत नाही? अत्यंत निश्चिंत मनाने आपलं रोजचं राजकारण आणि आपल्या जबाबदाऱ्या एकनाथ शिंदे पार पाडताना दिसतात. हा काय विचित्र प्रकार आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे जिंकणार म्हणून रोजच्या रोज बातम्या आल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंना त्याची शाश्वती वाटत नाहीये. त्यांच्या सकट त्यांचे नेते प्रवक्ते रोज त्यावर नको तितकी प्रक्षुब्ध अशी विधानं करतायत. पण एकनाथ शिंदेच्या कोर्टामध्ये मात्र नीरव शांतता आहे. या केस बद्दल खुद्द एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या विविध लोकांचे जे नेते वगैरे आहेत, प्रवक्ते आहेत, त्यापैकी कोणीही सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवर चकार शब्द बोलत नाही. इतकी निश्चितता एकनाथ शिंदेकडे का आली आहे याचा विचार केला पाहिजे. आणि ही गोष्ट आजची नाहीये. एकनाथ शिंदे हे इतके निश्चिंत आहेत, जेव्हा ते गुवाहाटीला गेले होते, जेव्हा ते मुंबईतून उठून 20 जून 2022 सुरतला गेले, सुरतहून ते गुवाहाटीला गेले, गुवाहाटीहून ते गोव्याला आले, गोव्याहून ते मुंबईला आले, मुख्यमंत्री झाले वगैरे वगैरे. पण या सगळ्या कालखंडामध्ये जवळजवळ 4 वर्ष आता उलटून गेली, पण एक सेकंद सुद्धा सुप्रीम कोर्टावर अविश्वास दाखव, वकिलावर अविश्वास दाखव, निवडणूक आयोगावर अविश्वास दाखव किंवा सभापतीवर अविश्वास दाखव, कुठेही एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी यापैकी कुठच्याही अधिकार पदावर अविश्वास दाखवलेला नाही की हे आमच्यावर अन्याय करतील. आणि उद्धव ठाकरे यापैकी एकाही व्यवस्थेवर, अधिकार पदावर एकदाही विश्वास दाखवताना दिसले नाही. हा तोंड देखलं बोलायचे की आम्हाला न्याय मिळेल ही आमची अपेक्षा आहे, न्याय व्यवस्थेवर आमचा अजूनही विश्वास आहे, असं बोलायचं. आणि आडोशाने आपल्याच वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या प्रवक्त्यांकडून सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत कोणावरही बेछूट आरोप करायचे, हा खेळ उद्धव ठाकरेंचा कायम चालू आहे. आणि याचं कारण असतं मित्रांनो,
ही निश्चिंतता एकनाथ शिंदेकडे असण्याचं जसं कारण आहे, तसंच उद्धव ठाकरेंनी अस्वस्थ होणं याचं सुद्धा कारण आहे. आपण नियमानुसार वागलेलो नाही, आपण कायदा पायदळी तुडवलेला आहे, प्रत्येक नियमाचा आपण भंग केलेला आहे याची उद्धव ठाकरेंना खात्री आहे. पण आपण पक्षात असताना किंवा पक्षामध्ये बंड केल्यानंतर ज्या ज्या काही कृती केलेल्या असतील ती प्रत्येक कृती ही कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी जाणकारांचं मार्गदर्शन घेऊन एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक पाऊल टाकलेलं आहे, प्रत्येक पाऊल टाकलंय. आणि म्हणून गुवाहाटीत असो, गोव्यात असो, सुरतला असो किंवा महाराष्ट्रात परतल्यानंतर असो, एकदाही एकनाथ शिंदे हे विचलित झालेले दिसले नाही. ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे हा सगळा काय त्या सुनावण्या चालू होत्या, तेव्हा पण तुम्ही बघितले तर एकनाथ शिंदे निश्चिंत होते. सभापतींसमोर ज्या वेळेला हा विषय चर्चेला आला, आमदारांच्या पात्रतेचा अपात्रतेचा, सुप्रीम कोर्टाने एका ठराविक मुदतीमध्ये आमदारांच्या पात्रता अपात्रता या विषयाचा निकाल लावावा म्हणून सभापतींना आदेश दिला होता. तेव्हा सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर एक सुरकुती हल्ली नव्हती. निवडणूक आयोगातले युक्तिवाद असोत, सुप्रीम कोर्टातले असोत किंवा आता 4 वर्षांनंतर परत एकदा तेच पुनर्विचारासाठी आलेला खटला असो, तुम्हाला एकदाही एकनाथ शिंदे हे विचलित झालेले दिसले नाही. याचं कारण असं की हे सगळं पुढे त्रांगडं होणार. पक्षांतर कायद्याच्या कचाट्यात येईल का? 10व्या परिशिष्टामध्ये पक्षामध्ये बंड झाल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असते या संबंधी जे शेकडो नियम आहे, लहान मोठे कायदे आहेत, त्याचा कुठेही भंग झाला तर आपलं काय नुकसान होऊ शकतं याचा अभ्यास एकनाथ शिंदे यांनी केलेला होता. आणि नुसता केलेला नव्हता तर या विषयातले जे जे जाणकार आहेत, पक्षीय राजकारण, लोकप्रतिनिधित्व कायदा, देशाची घटना, पक्षांतर विरोधी कायदा, या सगळ्याच्या कचाट्यातून सुरक्षित कसं बाहेर पडायचं यासाठी या विषयातल्या जाणकारांचा सल्ला घेऊन एकनाथ शिंदेनी पहिलं पाऊल उचललं होतं. पहिलं पाऊल उचललं. 10 जून 2022 राज्यसभेसाठी मतदान झालं आणि 20 जून 2022 विधान परिषदेसाठी मतदान झालं. या दोनही मतदानाच्या वेळी एकनाथ शिंदे हे तिथे होते, शिवसेनेच्या गोटात होते. एवढं कशाला, ज्या दिवशी एकनाथ शिंदे उठले आणि आपल्या काही निवडक सहकार्यांना घेऊन सुरतला निघून गेले, त्याच्या 24 तास आधी शिवसेनेचा वर्धापन दिन होता. आणि त्या वर्धापन दिनासाठी जिथे सोहळा चालू होता त्या सोहळ्यामध्ये मंचावर शिवसेनेचा नेता म्हणून एकनाथ शिंदे बसलेले होते आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे सुद्धा बसले होते. तुम्हाला आठवतं, त्याच समारंभामध्ये वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पिताश्रींची म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची एक आठवण सांगितली होती की माझे वडील मला सांगायचे की आईचं दूध विकणारा गद्दार आपल्यात असता कामा नये. आठवतं तुम्हाला? हे वक्तव्य त्याच समारंभातलं आहे. आणि त्यानंतर 24 तासात एकनाथ शिंदे यांनी निवडक शिवसेना आमदारांसकट मुंबई सोडली आणि सुरतेला गेले. पुढे 2 दिवसांनी गुवाहाटी वगैरे वगैरे वगैरे. पण या सगळ्या कालखंडामध्ये एकदाही विचलित होऊन चुकीचं पाऊल एकनाथ शिंदेनी उचललंय असं तुम्हाला दिसणार नाही. त्याच्या उलट उद्धव ठाकरे यांनी, मला वाटतं नार्वेकर त्यांचे जे प्रायव्हेट सचिव आहे आणि रवींद्र फाटक या दोघांना
सुरतेला एकनाथ शिंदे यांची समजूत काढायला पाठवलं होतं, मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र पाठक, पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही. पण उद्धव ठाकरे यांना डबल ट्रिपल गेम खेळण्याची जी हौस आहे, त्यातून ते स्वतःचं नुकसान करून घेतात. याचा तो एक दाखला आहे की इकडे रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना समझोता करून समजूत घालायला पाठवायचं, आणि दुसरीकडे शिंदे यांच्या बरोबर गेलेले जे 16-17 आमदार आहेत त्यांना पक्षांतर कायद्याखाली अपात्र ठरवण्यासाठी त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांच्या वतीने उपसभापती झिरवळ यांच्याकडे पत्र देण्यात आलं. आणि हे पत्र दिलं हे एकनाथ शिंदेना ताबडतोब कळलं होतं, म्हणून त्यांनी जाहीररित्या सांगून टाकलं ही इकडे बोलणी करायला समजुतीसाठी दूत पाठवायचा आणि तिकडे आम्हाला अपात्र ठरवण्याची कारवाई सुरू करायची. इतका दुटप्पीपणा करणाऱ्या नेत्याबरोबर आपल्याला राहायचं नाही, हे सुरतला असतानाच एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं. हे मी मुद्दाम या सगळ्या गोष्टी आठवण करून देतो. आपल्याला आमदार म्हणून आपल्या सहकार्यांना अपात्र ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पाऊल उचललंय हे एकनाथ शिंदेना माहिती होतं. आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर परत आले, पण रवींद्र पाठक हे उद्धव ठाकरेंचा दूत म्हणून गेले आणि तेही एकनाथ शिंदे बरोबर आहेत. त्यावेळेला दीपक केसरकर किंवा तुमचे उदय सामंत ही मंडळी उद्धव ठाकरेंबरोबर होती, पण ती पण हळूहळू करत उद्धव ठाकरेंची साथ सोडून गुवाहाटीला जाऊन पोहोचली. आणि या सगळ्या कालखंडामध्ये एक एक पाऊल कसं चुकीचं टाकावं याचा एक परिपाठ उद्धव ठाकरे यांनी तयार केला. पण त्याच्या तो जो झिरवळ नरहरी झिरवळ यांच्याकडे जो आमदारांना अपात्र करण्याचा अर्ज दिला होता त्याची काट सुद्धा एकनाथ शिंदे यांनी अगोदरच काढून ठेवली होती. म्हणून सभापती नसताना उपसभापती त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडतो, तर नरहरी झिरवळ यांच्याकडून अपात्रतेचा निर्णय मिळवण्यासाठी अर्ज केला. त्याच्या थोडा वेळ आधी एकनाथ शिंदे यांच्याकडून नरहरी झिरवळ यांच्यावर आपला विश्वास नाही म्हणून त्यांना त्या पदावरून हटवावं असा अर्ज ऑलरेडी विधिमंडळ सचिवालयाकडे आलेला होता. म्हणजे उद्धव ठाकरे काय काय डाव खेळू शकतील, काय काय लबाडी करू शकतील, कायद्याच्या कुठल्या कुठल्या उपकलमांचा वापर करतील याची जाण एकनाथ शिंदेना होती, पण उद्धव ठाकरेंना नव्हती. म्हणून उद्धव ठाकरे जो जो डाव खेळणार आहे तो डावपेच कसा असेल आणि त्याची काट काय असली पाहिजे याची तयारी खूप आधीपासून एकनाथ शिंदे यांनी केलेली होती. आणि त्याचं कारण आहे मित्र, त्याचं कारण आहे या विषयातले जे जाणकार आहेत आणि ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर घटनात्मक विषय यावर सातत्याने बाजी मारलेली आहे, असे रोहटगी मुकुल रोहटगी किंवा जेठमलानी किंवा हरीश साळवे यासारखे नामवंत वकील यांचा सल्ला घेऊन त्यांच्या समोर आपली सगळी सत्य परिस्थिती कथन करून एकनाथ शिंदे यांनी आपली पुढची वाटचाल आधी आखलेली होती. उद्धव ठाकरेंनी अपात्रतेचा अर्ज झिरवळ यांच्याकडे दिल्यानंतर काय होऊ शकतं आणि ते देतील का हे आधी टाळून त्यासाठी झिरवळ यांनाच निर्णय घेण्यामध्ये अपात्र ठरवण्यापर्यंतची डावपेच हे एकनाथ शिंदेने आखून ठेवले होते. असे एकनाथ शिंदे यांना कोर्टामध्ये आणि कायद्याच्या कचाट्यात पकडून अडवायचं तर असीम सरोदे सारखे वकील तुमचे सल्लागार असून चालत नाहीत. कपिल सिब्बल, असीम सरोदे यासारखे फक्त मीडियामध्ये झळकणारे जे वकील असतात
ते प्रत्यक्ष कोर्टाच्या लढाईमध्ये आणि कोर्टाच्या आखाड्यामध्ये उतरले की पराभूत होत असतात, हे आजवरच्या विविध कोर्टांच्या निकालातून आपल्याला कळू शकतं. आणि दुसरीकडे मुकुल रोहटगी असतील, तुमचे हरीश साळवे असतील किंवा महेश जेठमलानी असतील, यांनी अशा घटनात्मक आणि कायदेशीर आणि संवैधानिक बाबतीमध्ये सातत्याने मिळवलेलं यश आपण तपासलं तर कळतं की एकनाथ शिंदे निश्चिंत का आहेत. ही सगळी कोर्टामध्ये केस गेली, हायकोर्टात असेल, सुप्रीम कोर्टात असेल, निवडणूक आयोगाकडे असेल, ते गेल्यानंतर एकनाथ शिंदेनी वकील शोधलेले नाहीत. जे वकील आज कोर्टामध्ये त्यांची बाजू समर्थपणे मांडतायत, त्या वकिलांनी 4-5 वर्षापूर्वी जो सल्ला दिलाय तो किती योग्य होता हे गेल्या 4 वर्षातल्या प्रत्येक निर्णयातून सिद्ध झालेलं आहे. निवडणूक आयोगाला आरोप केले, सुप्रीम कोर्टावर विकलं गेल्याचे आरोप केले, म्हणून सत्य बदलत नसतं मित्रांनो. कोर्टाला असो, निवडणूक आयोगाला असो, कोर्टात कायद्याच्या आणि नियमांच्या आणि पुराव्यांच्या निकषावर कुठलाही निर्णय घ्यावा लागत असतो. आणि त्यामुळे या विषयात जे जाणकार असतात तेच तुमचे पुरावे, तुमची कागदपत्र बघून तुम्हाला मार्गदर्शन करतात की असं असं कर तर तू अडकू शकणार नाहीस. पण असे सल्ले, जाणकारांचे सल्ले घेण्यापेक्षा आपल्यासाठी टाळकुटेपणा करणारे आपले स्तुती पाठकच उद्धव ठाकरेंनी वकील केले असतील तर त्यांना फसत जाण्यापलीकडे काय पर्याय उरत नव्हता. पण दुसरीकडे जे या विषयातले, त्या क्षेत्रातले जाणकार आहेत, संविधानाचे जाणकार आहेत, कायद्याचे आणि कोर्ट कचेरीतले जाणकार आहेत, त्यांचा सल्ला घेऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गाने एक एक पाऊल टाकत जाणारा निश्चिंत मनाने पुढे जातो. आणि एकनाथ शिंदे म्हणूनच गेली 4 वर्ष कितीही प्रतिकूल बातम्या आल्या तरी विचलित होत नाहीत, अगदी निश्चिंत मनाने आपलं काम करतात, आपलं राजकारण चालवतात, आपला पक्ष चालवतात. आजही सगळ्या मीडियामध्ये एकनाथ शिंदे रोजच्या रोज पक्ष गमावून बसलेले असतात, धनुष्यबाण गमावून बसलेले असतात, त्यांच्या पक्षाचं नाव गोठवलं जात असतं, पण एकनाथ शिंदे निश्चल आहेत, स्थिर आहेत. याचं कारण त्यांनी योग्य माणसाचा सल्ला घेतला. भुरट्या लोकांच्या नादी एकनाथ शिंदे लागत नाही, ही जमेची बाजू आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.